हॅलो. हॅलो. हा, कोण बोलती ग? हे कुठे गेले? हा, हे कुठे गेले? हे कुठे गेले म्हणजे तू कोण बोलती? मी त्यांची गर्लफ्रेंड बोलते. त्यांची गर्लफ्रेंड बोलते म्हणजे मी त्यांची बायको बोलते. तुला माहित नाही का त्याचं लग्न झालंय, त्याला 2 मुलं आहेत म्हणून? पण आमचं प्रेम आहे ना. मी काय करू मग मुलं असले लग्न झालं मग? प्रेम तुझं कसलं म्हणजे हे काय नाही लोकांच्या संसारांचं वाटोळं करते का? तुझं प्रेम करते का? सारखी सारखी का माझ्या नवऱ्याला फोन करते तू? का सारखी सारखी करणारच ना, कारण आमचं एवढं प्रेम आहे. मग मी कशी विसरणार त्यांना? हो का? कशी विसरणार का? तुला जराशी लाज लज्जा वाटत नाही का? तुझं बी लग्न झालंय ना, तुला बी पोरं आहेत ना. तू कशाला असं दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करतेस ग? कशाला माझ्या नवऱ्याला सारखं 24 तास फोन करते? माझ्या नवऱ्याचं लक्ष आहे का घरात तुझ्यामुळं? मग आता मला काय माहिती, पण आमचं प्रेम आहे. ते पण एवढं माझ्यावरती प्रेम करतात. मग आम्ही कसं विसरणार एकमेकांना? कसं विसरणार का? तुझ्या नवऱ्याला सांगू का? तुझ्या नवऱ्याला फोन करते बघू बरं मी तुझ्या नवऱ्यावर प्रेम करते. तुला जमल का? हा, तुझ्या नवऱ्याने बरं एखादी बाई ठेवली तर चालेल का तुला? मग त्याचं थोडं बाई ठेवलं सारखं थोडं आमचं एवढं प्रेम आहे. आता त्याला थोडं बाई ठेवलं बोलतात. प्रेमाला काय? मग बाई ठेवलं मग तुझं प्रेम तुला माहित नाही का? याचं लग्न झालंय, 2 लेकरं आहेत. तुझ्या पायात तर माझ्या नवरा घरात पाय देत नाही. सगळ्या अख्ख्या संसाराचं वाटोळं लावलं. माझ्या नवऱ्याची तुझी ओळखच कशी काय झाली? कशी म्हणजे? आमचं पहिल्यापासून प्रेम होतं. लग्नाच्या आधीपासून आमचं प्रेम होतं. पण अगं लग्नाच्या अगोदरपासून प्रेम होतं तर मग ह्याला लग्नच करू द्यायचं नव्हतं ना. तू ह्याच्यासोबतच लग्न करायचं होतं ना, तुझं प्रेम होतं तर. आता आई वडिलांनी करून दिलं ना त्याचं लग्न. आता मी काय करणार? पण आता आम्ही नाही विसरू शकत एकमेकांना. विसरू शकत नाही. मग आता त्याचं लग्न झाले, मी त्याची बायको बोलते. त्याला 2 मुलं आहेत आता. तू आमच्या संसारात ढवळाढवळ करू नकोस काय? आणि तू माझ्या नवऱ्याला परत अजिबात फोन करू नकोस. तुम्ही सांगा त्याला, कारण आता मी तर बोलली होती त्याला आता नको आपलं, पण तो बोलला का आता मी तुला विसरू नाही शकत. माझं खूप प्रेम आहे. झालं असलं लग्न तरी पण. लग्न झालं म्हणजे काय? तुझं पण लग्न झालंय ना, तुला पण 2 लेकरं आहेत ना. तुझा नवरा आणि पोरं बघ ना. दुसऱ्याच्या माणसाला कशाला फोन करते? तो नाही विसरत ना मला, मग मी कशी विसरू त्याला? त्याचं आता एवढं प्रेम आहे. त्याने काय केलं आज उद्या माझ्यासाठी, मग मी काय करू? आज उद्या म्हणजे तू काय दुसऱ्याची काय घरं जाळायची कामं करतेस का काय? तर ते नाही मला सांगता यायचं. चालेल का? पण मग तुला सांगता यायचं नाही मग तू कसं काय असं कसं काय बोलते? मी फोन करणार, माझं प्रेम आहे. तुला सांगितलं ना मी त्याची बायको बोलते, त्याला 2 पोरं आहेत आणि तुझं खरंच लय प्रेम होतं ना तर तू त्याला लग्नच करून द्यायचं नव्हतं ना. आणि तो पण नवरा करायचा नव्हता. तू त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं ना. आता घरच्यांनी नाही ना करून दिलं. घरच्यांना मग तू घरच्यांना विचारूनच प्रेम करायचं होतं ना. प्रेम कशाला केलं मग तू? आमचं कॉलेजपासून प्रेम आहे तर तो मला विसरला. अगं काय सांगते, तुझं कॉलेज पासून प्रेम आहे आणि माझं पहिल्यापासून आहे, लग्न अगोदर आहे. तुझं खरं प्रेम असतं ना तर दुसरा नवरा घेऊन गेलीच नसती ना अशी. पण आता काय करणार? झालं, घरच्यांनी करून दिलं. मला पण नाही करून दिलं. आता तो बोलतो, मी त्याला बोलते विसर, पण तो बोलतो नाही तू जर मला विसरली तर मी जीव देईल, हे करीन ते करीन. मग आता नाही आता तुझ्याच पायात मी जीव देईन आणि मग तुला पण सांगल काय तुझं कसं प्रेम आहे ते. तुला कळत नाही का? तू ब्लॉक करून टाक ना नंबर. तुला कशा येतील फोन मग? नाही ना, तो मग भेटायला येतो ना घरी. कामाला ब्लॉक केलं, काय केलं. मग नाही करत मी त्याला ब्लॉक. आधी मग केलं होतं अगं तुला थोडीशी लाज लज्जा शरम आहे का? तू कुशाल सांगते मला घरी भेटायला येतो. तुझ्या नवऱ्याचा दे बरं नंबर. तुझ्या नवऱ्याला सांगते की माझ्या नवऱ्याबरोबर बोलती, भेटती, करती. हा, का फसवते तू तुझ्या नवऱ्याला? अहो ताई फसवत नाही, पण आता काय करू? आहे माझं काही प्रेम. नाही मग तू काय करते? तू आज मला माझ्या नवऱ्याला फसवते, उद्या तिकडे फसवते. अजून तू 4 लोकांना भेटत असत कशावरून की तो अजून कोणाला बोलत नसशील. तुला सांगितलं ना पाठीमागच्या पण वेळेस की तू माझ्या नवऱ्याला फोन मेसेज काही कॉल करू नकोस म्हणून नंबर ब्लॉक करून टाक. पहिलं काय तुमच्या पास्टमध्ये होतं तर विषय संपला ना. आता लग्न झालंय ना. त्याला बोलले होते मी, अरे नको भेटत जाऊ, पण तो बोलला माझं खरंच खूप प्रेम आहे. एवढा रडला, बोलला मी इथंच फाशी घेईन, तुझ्या घरातच अगं जीव देईन. पण फाशी गेली नाही मग तू कसं काय लगेच पागायची? मीच तुझ्या घरी येऊन फाशी घेईल परत जर माझ्या नवऱ्याला फोन केला तर. नाही ना, असं होतंय. मग जाऊ दे, मी बोलते एवढं प्रेम करतोय, एवढं कॉलेजपासून आमचं प्रेम आहे तर बोलले ठीक आहे. आता काय माझं लग्न झालंय, तुझं झालंय, एवढं संबंध राहतील फक्त आमचे प्रेमाचे. घ्या समजून. आता काय बोलतोय तो तर. समजून घ्या म्हणजे मग तूच लग्न कर ना. तूच कर ना माझ्या नवऱ्याचा संसार. जे माझ्या नवऱ्याचे 2 लेकरं आहेत ना, तू ये माझ्या नवऱ्याच्या पाशी राहीत आणि तू कर त्याच्यावर संसार. हाय तुझं प्रेम तर दाखव मग सिद्ध करून. मला कशाला, मला नाही ते असले धंदे चालणार. आता काय करणार? प्रेमापुढं तू काहीच कर नाही. ना मग. तू ये ना मग तुझे पोरं, तुझा नवरा सोडून येईन मग राहा ना मग.
तुझं लय खरं प्रेम लय तू चाललंय ना तुझं प्रेम. दुसऱ्याच्या संसारात माझा नवरा घरात लक्ष देत नाही, पैसा पाणी देत नाही, सगळं काय आणतो करतो आणि तुझ्या माड्यावरती आणून तिथं घालतो. हा, तुला सांगता येत नाही का? म्हणजे आम्हाला काय भावना नाहीत का? तू मोकळी झाली तिकडं प्रेम करून. नाही तर तू त्याला दुसरी एखादी करून दे मग तुझ्या प्रेमापोटी. दुसरा नाही ना करत तो. मी तर त्याला बोलते, तो मला बोलला की मला बायको आवडत नाही, तू मला आवडते. मी त्याला हो, बोलते. 2 लेकरं झाल्यावर ह्याला बायको आवडाना का आता? 2 लेकरं काय कामात न झाली काय त्याला? 2 लेकरं होतसर तोपर्यंत बायको आवडत होती ना, आता आवडना झाली काय? आता तुला चांगली लागायला लागली काय? नाही हो, आता नाही. आम्ही खूप दिवसाची ओळख आहे ना आणि प्रेम पण खूप होतं आमचं. अगं काय सांगते तीनदा तेच पानसटवाणी. माझं लग्न अगोदरचं प्रेम आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. लय प्रेम आहे तुला ना, लय तुझं होतं चाललं नाही तर येऊन राहा ना मग तू ह्याच्यापाशी. कशाला माझ्या पण आयुष्याचं वाटोळं करायला लावतीस तू? कशाला आयुष्यात नाही, आमच्यामध्ये म्हणजे आमच्या आयुष्यात अशी ढवळाढवळ करून तुला लय चांगलं वाटतं का? आमच्यामध्ये भांडणं लावून तुझ्यामुळे तर वाटोळं झालं ग माझ्या संसाराचं सगळं. त्याला काय आता काय तुझी बोलती बंद झाली का? तुला बोलायला जमाना का आता पटपट? सांगते हो त्याला, मी समजवते, पण तो बोलतो नाही, तू जर नाही बोलली तर मी जीव देईन. सारखं हेच बोलतो. काय जीव कोणासाठी जीव देत नाही? बघू बरं तुझं लय प्रेम आहे सोडतं तर तू दे ना मग जीव. मी कसा जीव देऊ? मला पण 2 मुलं आहे ना. आणि मग तू कशाला मग नवऱ्याला फोन कशाला करते मग माझ्या? तुला लय तुझी लेकरं कळते आता, नवरा कळतो तुला, तुझा संसार कळतो ना तसा मला पण माझा संसार आहे ना. तू कशाला माझ्या नवऱ्याला फोन करते? काय गरज आहे फोन करायची? तुम्ही उचलला आता, नाही तर त्यांनी मला आधी